आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकास कामांसाठी वेग घेतला असता तरी नियोजनाच्या अभावामुळे नाशिककर प्रचंड त्रस्त झाले आहेत। या तक्रारीची दखल घेत महापौर आणि उपमहापौरांनी थेट रस्त्यावर उतरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि कामात सुधारणा करण्याच्या कडक सूचना दिल्या। सिंहस्थ कामांसाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने वाहतुकीचा बोजा वाढला असून धूळ आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत। खोदलेली कामे वेळेत न पूर्ण होणे आणि पर्यायी मार्गांची सोय नसल्याने जनसामान्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। स्टार न्यूज ब्युरो नाशिक। टाकायचं त्यांना जागा पण दिलेली असेल मग स्पॉट दिलेले असताना 15 दिवस हा एक तो एक बघत आहे 15 दिवस काहीच नाही काम कशासाठी हे रिस्टोरेशन यांनी चालू केलं म्हणजे याने म्हणजे कोणाचा कॉन्ट्रॅक्टर एवढं मटेरियल निघालं त्याचं 3 क्रॉसिंगचं नाही या 3 क्रॉसिंगचं एवढं मटेरियल निघालं 3 क्रॉसिंगचं आता याची गरज नाही तुम्हाला गाव गावीत साहेब एवढं मटेरियल निघालं 3 क्रॉसिंगचं जागा आहे मी त्याला सांगितलं गावीत इकडे जागा किती आपल्याकडे टाकायला जागा तिकडे शनी मंदिर रोडला जागा आहे इथे ठीक आहे प्रसाद सर्कलला केबीटीला आहे मला परत इथं दुपारच्या आधीचा बघा ते बघा साहेब तिथं पण समोर तसंच या दोऱ्या काल लावलेल्या आहेत जेव्हा आम्ही घेतो ना व्हिडिओ काढत तेव्हा काल द्वारा लावलेला आहे आणि या द्वारा याला सेफ्टी पकडता का तुम्ही त्याला हे जागा ठेवू शकता। मुंबई पुण्यात सारख्या ठिकाणी आपण जेव्हा फिरतो काम करतो ना इथून तर त्या स्ट्रेच पर्यंत एखादं ओपनिंग ठेवलं तर ठीक आहे ना गाडीसाठी जेव्हा मोठी वाईटिंग असते तर आपण काय करतो मोठी गाडी लागतो एखादी स्कूल बस गेली काही गेलं ब्रेक वाजला तरी फेल झाली खड्ड्यात गेली त्याला जबाबदार कोण कॉन्ट्रॅक्टरची मला जबाबदारी निश्चिती करून द्या म्हणजे मग त्याच्यावरती गुन्हे दाखल करायला काय केला ही सेफ्टी असू शकते का